ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला समजलेलं आहे की प्रिया आणि मैनावती यांचे कारस्थान कशा पद्धतीने अर्जुनने ते शोधून आणलेलं आहे आणि अर्जुनने आता त्याच्या पुढे जात DNA सॅम्पलसाठी मैनावती आणि सायलीचे केस मिळवलेले आहेत आणि अर्जुन सर्वांच्या समोर आणणार आहे की सायलीची आई मैनावती नाहीये तर प्रिया आणि मैनावती यांच्याबाबत आता पूर्णाजी आणि अस्मिताला सुद्धा संशय आलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत। खरंच आजचा भाग पाहण्यासारखा आहे, खूप छान आहे, तो नक्की पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। इकडे आता अर्जुनने सांगितलेलं असतं की पूर्णाजी कपड्यांच्या घड्या तर घातलेल्या आहेत, पण यातून आता जिंकले कोण हे कसं ठरवायचं। तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की आता बघ, ह्या घड्या घातलेल्या आहेत त्या म्हणजे अस्मिता आणि कल्पनाने। घड्या तर व्यवस्थित घातल्यात, पण त्यांनी रंगांचा विचार केलेला नाही। इकडे आता मैनावती आणि सायली यांच्यामध्ये मैनावतीने आणि तन्वीने कशा घड्या घातल्या ते बघ। इकडे प्रतिमाच्या पण ग्रुपमध्ये तन्वी होती, तिने पण तशाच पद्धतीने घड्या घातल्यात आणि इकडे मैनावतीने पण तशाच घातलेत, त्यामुळे त्या दोन्ही टीम बाद झालेल्या आहेत। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट लक्षात येते का, ती म्हणजे की त्याने सगळ्यात चांगल्या घड्या घातलेल्या आहेत, त्या म्हणजे सायली आणि प्रतिमानी। मग अस्मिता म्हणते पण त्या दोघी जण एका टीममध्ये नाहीयेत ना। मग फायनली आता विनर घोषित केला जातो, ते म्हणजे अस्मिता आणि कल्पना। या दोघींनी खूप छान अशा घड्या घातलेल्या नसल्या तरीही बऱ्यापैकी व्यवस्थित घातलेल्या आहेत, म्हणून स्पर्धेची विजेती ठरलेली असते, ती म्हणजे अस्मिता आणि कल्पना। तर आता पुढचा राऊंड। अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की हे असं कसं काय झालंय। अर्जुन म्हणतो की खरंच मला कळतच नाहीये की सायली आणि प्रतिमात्याचं वागणं सगळं एकसारखं आहे आणि इकडे अस्मिता म्हणत असते की मम्मा आपल्याला पुढचा पण राऊंड जिंकायचा आहे, असं अस्मिता सांगते। तेव्हा मात्र आता पुढचा राऊंड खूपच जबरदस्त असा असतो, त्याच्यामध्ये या सगळ्यांची वाट लागणार असते आणि त्याचवेळी इकडे प्रिया म्हणत असते की नाही, आता पुढचा राऊंड तर मीच जिंकणार आहे। नक्की काय करायचं आहे हे ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच त्यांची कामगिरी चाललेली असते। तेव्हा मात्र अर्जुन इकडे बोलत असतो। अर्जुन म्हणतो की नाही, फायनली आता दुसरा राऊंड सुरू होणार आहे। पूर्ण आजी सांगते की दुसरा राऊंड आपल्याला अशा पद्धतीने क्लिअर करायचा आहे। दुसरा राऊंड मग पूर्णाजी सांगायला सुरुवात करते। पूर्ण आजी म्हणते की हे बघ, आता कसं माहितीये का, ऐनवेळी तुमच्याकडे पाहुणे आलेले आहेत, तर ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांचं तुम्ही स्वागत कसं करणार आणि ते पाहुणे जे आहेत ना, ते थोडेसे असे खडूस टाईपमध्ये आहेत, तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं करणार, त्या पाहुण्यांना कसं खाऊ पिऊ घालणार आहे। पण त्यांनी फोन वगैरे केलेला नाहीये, ऐनवेळी आलेले आहेत, तर ते आपण पाहणार आहोत। तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो। आता ऐनवेळी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी काय चहा पाणी करायचा असं ठरलेलं असतं। इकडे अर्जुन म्हणतो की मी पण त्या पाहुण्यांच्या मध्ये जाऊन बसणार आहे, कारण मलाही त्या पाहुण्यांमध्ये बसायचं आहे। आणि मग अर्जुन सांगतो की चालेल पूर्णाजी, आता बघूया या राऊंडमध्ये कोण जिंकतंय, असं अर्जुनने ठरवलेलं असतं। अर्जुन म्हणतो की मला जे पाहिजे ते कसं मिळवायचं आहे ते मला बघावंच लागणार आहे, अशा पद्धतीने अर्जुनने ठरवलेलं असतं आणि मग अर्जुन त्या पद्धतीने तिथे राहून लावून बसलेला असतो आणि तोही आता खडूस पाहुण्यांमध्ये असतो। तो म्हणतो की आम्ही एवढे लांबून आलेलो आहोत, आम्हाला सगळं व्यवस्थित असलं पाहिजे असं वाटतंय, असं अर्जुन सांगतो। तेव्हा मात्र प्रिया म्हणते की फोन करून यायचं ना, कळवायचं ना। मग त्याचवेळी तिथे असलेली मैनावती म्हणते हो, कळवून यायचं ना, तुम्ही न कळवता कशासाठी आलात, आता तुम्ही न कळवता आलाय याच्यामध्ये आमचा काय दोष आहे ना, आता तुम्ही कळवून आला असता तर हे घडलंच नसतं, असं मैनावती बोलत असते आणि सेम प्रिया तसंच।
मग येताना खाऊन यायचं होतं इकडे. ठीक आहे. सदाशिव लोखंडे म्हणतात की हो बरोबर आहे. आम्ही न कळवता आलो, पण आता आम्हाला भूक लागली ना, आम्हाला काहीतरी मिळेल का? तेव्हा ते म्हणतात की हे बघा, आम्ही चहा देईल. सायलीची आई म्हणजे मैनावती म्हणते की आम्ही फक्त चहा देईल. तेव्हा सायली म्हणते की अहो नाही, मी बनवते काहीतरी. तेव्हा इकडे लगेचच प्रताप वगैरे बोलत असतो की नाही, बहुतेक आपल्याला उपाशीच राहावं लागणार आहे. आज काय करायचं रे रविराज, असं प्रतापच सुद्धा म्हणणं असतं. तेव्हा मात्र प्रताप म्हणतो की हो बघ, करूया आता काय करायचं ते, असं दोघेही बोलतात. तेव्हा सायली म्हणते अहो काळजी करू नका, मी तुम्हाला ना कोकम सरबत देऊ का? तोपर्यंत कल्पना तर म्हणालेली असते की डाळ खिचडी करेल, पापड तळ भाजते, असा मेनू बनवेल. इकडे मैनावतीने सांगितलेलं असतं की चहा करेल. प्रियाचंही म्हणणं असतं की ऑर्डर करता येईल, मी तर काही बनवू शकत नाहीये. आणि सायली म्हणालेली असते की मी बनवते तुमच्यासाठी. आणि मग सगळेजण जातात आणि कोकम सरबत घेऊन येतात. कोकम सरबत आणून दिलं आणि कोकम सरबत दिल्यानंतर अर्जुन आता कोकम सरबत पितो. खरं तर कोकम सरबत सायलीने केलेलं असतं, ते छान केलेलं असतं. पूर्णाजी सगळं पाहत असते आणि मग ते कोकम सरबत अर्जुन पितो आणि म्हणतो काय हे, किती खारट झाले, याच्यामध्ये मीठ जास्त झाले. तेव्हा सायलीला तो म्हणतो की पुन्हा बनवा. लगेच मैनावती म्हणते नाही, अजिबात नाही जमणार पुन्हा बनवायला. का बनवायचं मी पुन्हा? प्यायचं असेल तर प्या, नाहीतर ऑर्डर करा, बाहेरून मागवा. इकडे प्रिया म्हणते ऑर्डर. मैनावती म्हणते माझ्याकडे जर पैसे असते तर मी मागवलं असतं. प्रिया म्हणते वाटलंच तर पैसे मी देते, पण आता पुन्हा बनवणार नाही. काय हे सगळं? तुम्हाला किती वेळा सांगितलेलं होतं की तुम्ही या गोष्टी असं तुम्ही अचानक आला. एकतर तुम्ही फोन करून कळवलेलं नाही, अचानक आलेला आहात आणि आता तुमचं हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा मात्र इकडे मैनावतीचं आणि हे जे वागणं आहे ते पाहून तर धक्काच बसलेला असतो. अर्जुन पाहतच राहतो, कारण प्रिया आणि मैनावती दोघीही एकसारखंच बोलत असतात. त्यांच्या वागण्या बोलण्यात साम्य असतं. त्या दोघीजणी एकसारखं कसं बोलतायत हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रतिमा सुद्धा पाहतच राहते. प्रतिमा म्हणते की अहो असं काय करताय, आम्ही बनवायला घेतो ना काहीतरी. सायली म्हणते अहो काळजी करू नका, मी तुमच्या सगळ्यांसाठी ना पुरी भाजी करणार आहे. आणि आता मी सरबत बनवताना बटाटे सुद्धा उकडायला लावलेले आहेत, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता सायलीकडे सगळेजण पाहत असतात, कारण सायलीने ज्या पद्धतीने पाहुण्यांचं स्वागत करायची तयारी केलेली असते, त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र सायली त्यांच्याकडे पाहते. प्रतिमाला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. प्रतिमा म्हणते की मी आहे ना, मी करेल सगळं, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये. कणिक तर मळलेली आहे सायली, आणि मी पुया बनवायला घेईल, भाजी बनवून होईल, बटाटा तर झालेला आहे. या सगळ्या गोष्टी घडतात आणि तेव्हा मात्र रविराज, प्रताप तिथे असतात आणि मग अर्जुन पाहतच राहतो. प्रियाचं बोलणं, वागणं सगळं सेम झालेलं असतं मैनावतीसारखं. आणि अर्जुन म्हणतो की हे कळतच नाहीये, मला नक्की काय घडतंय, कसं करू मी? सायली तर इकडे खुश असते. मैनावती म्हणते की कशाला करायचं एवढं सगळं, त्यांनी एकतर कळवलेलं नाही आपल्याला, आणि कशाला त्यांच्यासाठी एवढं सगळं जेवण बनवा आणि हे सगळं करा, कोणी सांगितलं एवढं करायला? कल्पना तर म्हणालेली असते की इकडे अस्मिता म्हणते की मला तर काय जमणार नाही, मी तर काय करणार नाही, असं अस्मिताने पण स्पष्ट सांगितलेलं असतं. सायलीची तयारी असते, त्याचबरोबर प्रतिमाची तयारी असते. मैनावती आणि प्रियाने तर वाटच लावलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नीट बोलायचं. तेव्हा प्रिया म्हणते की हा नीट बोलायचा गेम नाहीये. अश्विन पण प्रियाकडे पाहतो. खरं तर अश्विनलाही धक्का बसलेला असतो की ही नवी अशी कशी बोलते. तिला तो म्हणतो की तू घरी आलेल्या पाहुण्याशी असं बोलणार आहे,
त्यांना असं वागवणार आहेस. कळते का तुला? तेव्हा ती म्हणते, अरे गेम आहे रे हा आणि ते पाहुणे खडूस आहेत ना, मग त्यांच्याशी कसं बोलायचं असं प्रिया सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रियाच्या या वागण्यामुळे खरंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा इकडे रविराज म्हणतात की जोपर्यंत प्रतिमा आणि सायली आपल्या सोबत आहेत ना, तोपर्यंत कोणी कधीच उपाशी राहू शकणार नाही. बघ, त्यांनी छान असा मेनू ठरवला आणि तो करायची तयारीही दाखवली. अगदी मनाप्रमाणे गोष्टी केलेल्या आहेत हे सांगितलं जातं आणि त्याच वेळी इकडे सायलीने बटाटे उकडायला टाकलेले असतात, कोकम सरबत दिलेलं असतं, पीठ मळलेलं असतं. या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे आता या स्पर्धेचा रिझल्ट जाहीर करायचा असतो. या स्पर्धेमध्ये नक्की कोणी काय काय केलेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत, हा रिझल्ट सगळा डिक्लेअर करायचा असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की या स्पर्धेमध्ये कोणीही जिंकलेलं नाही. तेव्हा सगळेजण म्हणतात, असं कसं कोणीच कसं जिंकलं नाही? तेव्हा पूर्णाजी सांगू लागते की हो, या स्पर्धेमध्ये कोणीच जिंकलेलं नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये सायली आणि प्रतिमा या दोन वेगवेगळ्या गटात आहेत. आणि त्याचबरोबर इकडे कल्पनाने साधा अगदी पाहुण्यांना साजेसा असा मेनू ठरवला नाही, तिने डाळ खिचडी ठरवली. त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणतो की आता इकडे कल्पना आजच झालं. अस्मिताने तयारीच नाही दाखवली. प्रिया जी आहे, तन्वी जी आहे, ते उद्धटपणे पाहुण्यांशी बोलली. आणि त्याचबरोबर मैनावतीने तर कामाची तयारीच नाही दाखवली. तिने सरळ सांगितलं की तुम्ही बाहेरून मागवा. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता सगळेजण ब्रेक घ्यायचं ठरवतात. आता तिसरा राऊंड असतो. तिसऱ्या राऊंडमध्ये नक्की काय होणार आहे हे बोलणं चाललेलं असतं. सगळ्यांना कोकम सरबत दिला जातो. सगळेजण कोकम सरबत घेत असतात आणि त्याचबरोबर आता ठरवतात की पुढे नक्की काय करायचं. आणि मग इकडे या गोष्टी सगळ्या चालू असतात तेव्हा मात्र अस्मिता आणि पूर्णाजी बोलत असतात. अर्जुन तिथे असतो. सगळेजण टाइमपास करत असतात. या स्पर्धेमध्ये मात्र खूप भारी अर्जुनने सांगितलेलं असतं. इथे 3 कुलूप आहेत. चाव्या त्यांच्या लपवलेल्या आहेत. पटकन कोण आधी चावी शोधेल आणि कुलूप उघडेल ती या स्पर्धेची विनर असणार आहे. अर्जुन त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. इकडे अस्मिता म्हणत असते की पूर्णाजी, तुझ्या लक्षात येते का? बघ ना कसं आहे माहितीये का? हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र इकडे अर्जुन पाहतो. अर्जुन म्हणतो, जे मला दिसतंय ते बाकी सगळ्यांना पण दिसतंय. याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि त्यामुळेच या गोष्टी घडत आहेत. नक्कीच याच्या मागे काहीतरी असं दडलेलं आहे ज्यामुळे या गोष्टी आपल्या समोर येत आहेत. मला नक्की शोध घ्यावा लागणार आहे. महिप्तने इकडे वार्ताहरला बोलावलेलं असतं. एक न्यूज तयार करायची असते. ती म्हणजे इकडे अस्मिता, इकडे साक्षी जी आहे, तिच्या मृत्यूनंतर शोकाकुल करायचं आहे, शोकसभा ठेवायची आहे. त्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र महिप्त त्या जो मुलगा आलेला आहे त्याला सांगत असतो की लिही, मग आता 19 तारखेला माझी मुलगी साक्षी हिचा खून झालेला आहे जेलमध्ये. मग इकडे नागराज म्हणतो की असं लिहायचं. मग तो म्हणतो की अरे तसं नाही लिहायचं, ऐक जरा काय सांगतोय मी ते. मग पुन्हा सांगितलं जातं. महिप्त म्हणतो की 19 तारखेला माझी मुलगी साक्षी महिप्त शिकरे हिच्या जेलमध्ये मर्डर झालेला आहे. नागराज म्हणतो, अरे मला सांग, साक्षी गेली आहे, त्याच्यासाठी आपण शोकसभा ठेवतोय. मग हे सगळं असं लिहिलं पाहिजे का महिप्त? अरे असं नसते रे लिहायचं शोकसभेला, तुझ्या लक्षात येतंय का नाही? असं महिप्तला तो समजावू लागतो. पण महिप्तचं म्हणणं असतं की मग काय लिहायचं? नागराज म्हणतो, तू थांब, मी लिहितो. आणि मग नागराज सांगायला सुरुवात करतो. नागराज सांगू लागतो की मी महिपात शिकरे, माझी मुलगी साक्षी शिकरे हिचा अकस्मात मृत्यू झालेला आहे. एका अपघातामुळे हे सगळं घडलेलं आहे.
तर उद्या तिच्या शोक सभेचा कार्यक्रम स्मशानभूमीमध्ये ठेवलेला आहे. त्याच्या तिसऱ्याचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी या शोक सभेमध्ये तुम्ही सर्वांनी यावं. तुमची उपस्थिती असावी आणि तिच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी तुम्ही प्रार्थना करावी. यासाठी सर्वांनी यावं असं महिपच्या बाजूने आता नागराजने लिहायला सांगितलेलं असतं. मग नागराज हे सगळं लिहितो आणि त्या मुलाला सांगू लागतो. तो मुलगा मात्र म्हणतो की ठीक आहे. मग आता हे पाम्पलेट छापायला घ्या आणि हे सगळे पाम्पलेट आहेत ते लवकरात लवकर सगळीकडे पोहोचले पाहिजेत. अशा पद्धतीने आता सांगितलं जातं. तेव्हा नागराज आणि महिप्त दोघेही तिथे असतात आणि दोघेही म्हणत असतात की बास, म्हणजे एवढ्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करणं सुरू आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता सायली अर्जुनने आता चाव्या आणलेल्या असतात. अर्जुन म्हणत असतो की ह्या चाव्या आणि हे कुलूप आता तुम्ही सगळ्यांनी बाहेर जायचंय. मी ह्या चाव्या लपवणार आहे आणि नंतर सगळ्यांनी येऊन तुम्ही ह्या चाव्या शोधायच्या आणि लवकर कोणते कुलूप उघडेल ती व्यक्ती, ती जोडी जिंकलेली असणार आहे आणि जिंकणाऱ्या जोडीस 10,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. अस्मिता म्हणते, अर्जुन, याच्या आधी पण आपण असे खेळ खेळायचो, पण तेव्हा मात्र असं पैसे वगैरे देत नव्हतो. अर्जुन म्हणतो, यावेळच्या दिवाळीतला खेळ वेगळा आहे म्हणून पैसे आहे असं अर्जुन तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे आता बोलते ती म्हणजेच मैनावती की हे 10,000 रुपये मिळवायलाच पाहिजेत. मैनावतीला तिचा नवरा सुद्धा तेच खुणवत असतो की पैसे तुला मिळवायचे आहेत बघ असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र त्या गोष्टी थोड्या विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. अर्जुनचं बारीक लक्ष असतं आणि त्याचबरोबर अर्जुन सांगत असतो की हे बघ, काहीही झालं तरीही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की यातून मला हा चोर शोधायचा आहे. हा चोर कसा झालेला आहे, नक्की कोणी चोरी केली आहे, मैनावतीने चोरी केली असेल तर का केलेली, हे सगळं शोधायचं आहे. यासाठी सगळी तयारी चाललेली असते. तेव्हा मात्र इकडे अस्मिता त्याचबरोबर पूर्णाजी दोघी म्हणू लागतात की हे सगळं काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने गोष्टी घडतात, म्हणून त्या दोघीही बोलत असतात. आता सगळ्यांना टाईम दिला जातो. प्रिया कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत असते. चावी काही सापडत नाही. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मैनावती असते. अर्जुन त्या दोघींकडे लक्ष देत असतो. प्रियाने तर सरळ त्या केसात हात घातलेला असतो आणि केसातली पिन काढलेली असते आणि त्या पिनने तिने ट्राय करत असते ते म्हणजे ते कुलूप उघडायचं. आणि त्याचबरोबर इकडे मैनावतीने सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि सेफ्टी पिनने म्हणजे अगदी सराईत चोरांसारखं, सराईत गुन्हेगारांसारखं ह्या दोघींचं हे नेचर चाललेलं आहे. त्याचवेळी प्रतिमा, कल्पना, सायली अगदी निवांत अशा तिथे फिरत असतात की ठीक आहे, या चावीने आपण ट्राय करूया, चावी शोधूया असं त्या दोघींचं चाललेलं असतं. परंतु हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा मात्र इकडे अर्जुनला धक्का बसतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ह्या दोघींचं नक्की काहीतरी वेगळं सुरू आहे आणि आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्या दोघींकडे पाहतो आणि मग दोघेही ओरडत येतात की मी केलं, मी काढलं. प्रियाचंही कुलूप निघालेलं असतं, इकडे मैनावतीचंही निघालेलं असतं. मला पैसे द्या, मला पैसे द्या आणि दोघी एकमेकींशी भांडू लागतात, कारण कुलूप आम्ही काढलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु दोघेही एकमेकांशी भांडत आहेत. त्याच वेळेस इकडे अर्जुन विचार करू लागतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला आता शंका आलेली आहे. अर्जुन म्हणतो की काहीही झालं तरी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे ही सायलीची आई नाही. मैनावती ही सायलीची आई नाही आणि त्याचबरोबर मैनावतीची आणि सायलीची DNA टेस्ट झालीच पाहिजे. अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन सायलीच्या डोक्यात हात फिरवतो आणि त्यातला एक केस काढून घेतो. तिथे असलेल्या त्याच्याकडच्या बॅगमध्ये तो ठेवतो. आता मैनावतीचं सॅम्पल त्याला मिळवायचं असतं. ते सॅम्पलही
तो मिळवतो आणि मग नंतर ते सगळं सॅम्पल आता तो इकडे चैतन्यला बोलावतो आणि त्याला देतो. ऑलरेडी लॅबमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे DNA टेस्टच्या संदर्भात. चैतन्य म्हणतो मी लॅबवाल्यांशी बोलून घेतलेलं आहे आणि लवकरच ही DNA टेस्ट होईल. अर्जुन काळजी करू नको असं सुद्धा त्याने सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की मला खात्री आहे की सायलीची आई मैनावती नाही. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.